इंद्रायणीच्या स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचं मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी व्यक्त केलं आहे. आळंदी नगर परिषद आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाप्रसंगी ते बोलत होते. सोमवारी एकादशीच्या मुहूर्तावर सिद्धपेठ येथील इंद्रायणी घाटावर हे विशेष अभियान राबवण्यात आलं. आळंदीची जीवनवाहिनी असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहेच, पण जोपर्यंत नागरिक यात सक्रिय भाग घेत नाहीत तोपर्यंत हे अभियान यशस्वी होणार नाही. इंद्रायणीचे पावित्र्य राखण्यासाठी आपण सर्वांनीच प्लास्टिक आणि इतर प्रदूषकांपासून नदीला दूर ठेवण्याचा संकल्प केला पाहिजे, असं मत चाकण नगर परिषदेचे नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी व्यक्त केलंय. यावेळी आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त हबप पुरुषोत्तम महाराज पाटील आणि मोठ्या संख्येनं पर्यावरण प्रेमी आणि नागरिक उपस्थित होते.